महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळी देवस्थानं आज लोकप्रिय आहेत. जसं की तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, शिर्डी आहे. त्याप्रमाणे पुणे शहर देखील आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या गणपतीच्या महात्म्यामुळे जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. कोणताही मराठी माणूस जगभरामध्ये कुठेही असला तर पुण्याच्या या दगडूशेठ हलवाई मंदिराला नक्की भेट देतं. पुण्याच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मंदिर नेहमीच भाविकांच्या गर्दीनं फुलून निघतं. या ठिकाणी एक गोष्ट मला जाणवली. मंदिराचा ज्या ठिकाणी छोटं मंदिर आहे, फारसं जुनं नाही, परंतु या मंदिराच्या व्यवस्थापनाने मंदिराची मूर्ती आणि त्याच्यासमोर 50 बाय 50चा जो चांदीचा सुशोभीकरण करून जो भाविकांना रांगा आणि दर्शन घेण्यासाठी जो गाभारा बनवला आहे, तो निश्चितच राज्याच्या वेगवेगळ्या देवस्थानांनी अनुकरण करावा असा आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा आजचा गाभारा आहे त्या स्थितीत ठेवून त्याच्या दोन्ही बाजूनी किमान 20 फूट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 20 फूट असा जर आपण 40 फूट आणि आता आहे ते मंदिर असा जर 60-70 फुटाचा एक समोरची बाजू जर केली गाभाऱ्याची, तर सर्वसाधारणपणे एकाच वेळेला 10 दर्शनाच्या रांगा व्यवस्थित दर्शन करू शकतात. मग ते पंढरपूर असेल किंवा तुळजापूर असेल किंवा कोल्हापूर असेल, या तीनही ठिकाणी अशा प्रकारच्या रांगा लागू शकतात. ज्याप्रमाणे वणीच्या सप्तशृंगी देवीचं आपण दर्शन अत्यंत जलद गतीने घेऊ शकतो, म्हणजे मूर्ती मोठी भाविकांना सहजपणे दिसावी असा जर गाभारा आपल्याला करता आला आणि आहे ती जुनी प्राचीन वास्तू ठेवून, आता आपण बघतोय हा समोर गणपती आहे आणि त्याच्या आजूबाजूला मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी लोक वावरताना देखील आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारचा विचार मंदिर प्रशासनानं करावा, राज्य शासनानं करावा, इथल्या विश्वस्त मंडळांनी करावा, इथल्या पुजारी मंडळांनी अशा प्रकारचा ठराव जर करून दिला तर बऱ्याचपैकी सहजरित्या भाविकांना जलद गतीनं दर्शन देणं सहज शक्य होणार आहे. याविषयी थोडंसं अवलोकन, थोडंसं या दगडूशेठ हलवाई मंदिराचं जी काही बाजू आहे ती देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. असंच करावं असं नाही, परंतु काही गोष्टी जर आपण अनुकरण करता आल्या तर काय हरकत आहे, जेणेकरून प्राचीन मंदिर पण राहील आणि भाविकांना दर्शन देण्यासाठीचा जो स्पेस आज कमी पडतो आहे तो भविष्यात वाढू शकतो. अशा प्रकारची एक सूचना